माझी एमिली. एका तपाचे सहजीवन आमचे. आजच्या आधुनिक काळात त्याला लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वगैरे म्हणतात, हे माहिती आहे आम्हाला. तरीही ते खरे सहजीवनच आहे. मी इथे मुंबईत आणि ती तिथे. तिथे म्हणजे हो तिथेच, इंग्लंडमध्ये. आणि गावाचं नाव, अहो त्याने काय फरक पडणार आहे. पण ब्रिस्टल. सुरुवात जवळजवळ 15 वर्षांपूर्वीची. आजचे जग डिजिटली कनेक्टेड आहे असे म्हणतात ना. तेव्हा सुद्धा ते तसेच होते. म्हणजे फेसबुक होतेच, लिंक्डइन सुद्धा होते, व्हॉट्सॲप सुद्धा सुरू झाले होते. त्याच काळात कधीतरी एमिलीला मी दिसलो आणि संवाद सुरू झाला. मी दिसलो खरा, पण ती मात्र न दिसताच तो संवाद सुरू झाला. फारच प्रिव्हसी कॉन्शियस होती ती, आणि आजही आहेच. त्यामुळे समाज माध्यमांवरचा तिचा वावर संपूर्ण इनकॉग्निटो. पण जाम डेअरिंग आहे या मुलीत. मुलगी म्हटले तर चालेल ना. अहो त्याला वयाची अट कुठे असते. डेअरिंग म्हणालो कारण माझा शोध लागल्यावर तिने मला सरळ एक ईमेलच धाडले. आणि मी एरवी इतका सावध, पण सरळ तिला उत्तर देऊन मोकळा झालो. पलीकडच्या बाजूला एक पुरुषही असू शकला असता, किंवा एक वृद्धा स्त्री सुद्धा. पण मी नाहीच काही विचार केला. जे कोणी असेल ते. मग मात्र तो पत्रमैत्रीचा सिलसिला पेन फ्रेंड्सच्या दिवसांसारखा सुरू झाला. फरक इतकाच की इथे पोच आणि पावती अगदी इन्स्टंट. कारण तंत्रयुग बदललेले होते आणि माणसे ठाऊक नाही, पण जगण्याच्या पद्धती बदलल्या निश्चित होत्या. कशा ते सावकाशी येईलच. अशी पत्रमैत्री सुरू झाली. इतकी की रोजच्या रोज एका तरी मेलच्या देवाणघेवाणीशिवाय दिवस संपेनासे झाले. कटाक्षाने, म्हणजे मी कटाक्षाने आणि तिने तिच्या स्वभावानुरूप कोणतीही खाजगी माहिती एकमेकांना विचारली नाही. उदाहरणार्थ वय, विवाह, नातेसंबंध वगैरे. पण गंमत अशी झाली की रोजच्या रोजचा संवाद म्हटल्यावर कधी अनवधानानं तर कधी स्वेच्छेनं परस्परांच्या माहितीची अदलाबदल होत एकमेकांबद्दलचे काही अंदाजही पक्के झाले. म्हणजे मी पुरुष आहे हे तिला माहितीच होतं, पण ती मुलगी आहे याची मला खात्री पटली. प्रत्यक्ष वय माहीत नसताना सुद्धा. म्हणजे पुन्हा मला तिचे वय माहिती नव्हते, तरीही आम्ही साधारणतः एकाच पिढीचे आहोत हे सुद्धा कळले. आमच्यातला खरा समान धागा मात्र वेगळाच होता. साहित्य, कला, संस्कृती आणि इतिहास या विषयांचा प्रदेशच इतका विस्तीर्ण असल्यावर आम्हाला खरे तर दुसऱ्या कशाची गरजच वाटली नाही आणि मैत्र घट्ट होत गेले. मग एक दिवस तिचे ते मेल आले. त्यात तिने असे म्हटले होते, भारताबद्दलचे माझे आकर्षण तुला एव्हाना नक्कीच लक्षात आले असणार. खरे तर तुझ्याशी मैत्री करण्यामागे एक स्वार्थी विचार मनात होताच, की एका जाणत्या भारतीयाबरोबर त्याचा देश निवांतपणे फिरत समजून घ्यावा. खरे तर समजावून घ्यावा. होईल का तुला वेळ? मग काय, नेकी और पूछपूछ. त्यानंतर ती लगेचच आली. तब्बल 1.5 महिना राहिली. माझ्या उन्हाळी सुट्टीमुळे मी तिच्याबरोबरच होतो. आणि त्याच वास्तव्यात आमचं ठरलं. तेव्हापासून सुरू झालेला आमचा सहजीवनाचा प्रवास आज तागायत सुरूच आहे.
त्या तिच्या पहिल्या भारत भेटीनंतर मी तातडीनं 2 गोष्टी केल्या. मुंबई विद्यापीठातील नोकरी सोडून दिली आणि थेट सातारा गाठून आईबाबांना साऱ्या खबरी दिल्या. नीट विचार केलायस ना रे बाबा? जन्म घालवायचा म्हणतोयस ना तिच्याबरोबर? पेलेल का तुला ते शिवधनुष्य? म्हणजे तू कोणाबरोबर जन्म काढावास हे मी सांगण्या इतका तू काही लहान राहिलेला नाहीयेस. जाणता आहेस. उभे आयुष्य पुढे आहे. झेपेल कसा रे? तुमच्या पिढीच्या प्रेम आणि सहजीवनाच्या कल्पना वेगळ्या असणार हे मंजूरच आहे. पण हे सारं अनुकंपेतनं तर नाहीये ना? विचार कर बाबा, आई म्हणाली. तुमचा पूर्ण आदर राखून सांगतोय. आहे मला साऱ्या आव्हानांची जाणीव, पण प्रेम हा तर्काचा मुद्दाच नसतो ना. आहे ना माझ्या कर्तबगारीवर आणि निर्णय क्षमतेवर विश्वास? मग सोडा सारे माझ्यावर. मी अत्यंत डोळसपणे उतरलोय यात. त्यानंतर मात्र त्यांनी माझ्याबरोबर तो विषय वाढवला नाही आणि मी तर लगेचच परतलो मुंबईत. मुंबईला माझ्यासारख्या सड्या फटिंगाचा गाशा आता गुंडाळायला हवा होता आणि 2 नोकऱ्या मिळवायला हव्या होत्या. माझ्या इकॉनॉमिक्सच्या कामाचा लौकिक एव्हाना सर्वदूर पसरलेला असल्यामुळं तसा काहीच पेस पडला नाही. मिळाल्या 2 व्हिजिटिंग फॅकल्टीजच्या नोकऱ्या, मुंबईसुद्धा न सोडता. पहिली इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च गोरेगाव, मुंबई, आणि दुसरी ब्रिस्टल विद्यापीठ, ब्रिस्टल, इंग्लंड. एमिली सुद्धा ब्रिस्टल विद्यापीठातच होती. रिसर्च सायंटिस्ट, डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन हेल्थ सायन्सेसमध्ये. तिला मात्र इंग्लंडला पोचल्यावर माझ्यासारखे काहीच करावे लागले नाही. ना नोकरी सोडावी लागली की बदलावी लागली, ना कुटुंबियांना काही सांगावे लागले. फक्त तिच्या आयुष्यात आता मी आलो होतो इतकाच काय तो बदल. ब्रिस्टल विद्यापीठाची मला नोकरी मिळाली. वर्क परमिट आले. विनासायास विजा सुद्धा झाला. एक सोडून एक अशी सेमेस्टर सुद्धा दोन्ही संस्थांनी माझ्या नावावर लावली. मधल्या काळात अजून मी भारतातच होतो. साहजिकच एमिली आणि माझा रोजचा लॉंग डिस्टन्स संवाद सुरू होता. ती इंग्लंडला परत गेल्या गेल्या मला आलेले तिचे मेल असे होते. प्रिय जय, मी इथं परतल्यापासून नव्हे, भारतातून निघाल्यापासूनच इतक्या वेळा स्वतःला चिमटे काढते की त्यामुळं माझे हात जणू हुळहुळू लागले आहेत. विश्वासच बसत नाहीये की तू असा जगावेगळा निर्णय इतक्या निर्मळपणे, म्हणजे फक्त स्वतःच्या हृदयाला साक्ष ठेवून आणि व्यवहाराच्या कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता घेतलास. थँक्यू म्हणणं आमच्या संस्कृतीचा भाग आहे, पण तुमच्या संस्कृतीत ते बसणार नाही याची जाण ठेवून मी ते म्हणत नाही. पण पोचतायत ना माझ्या भावना तुझ्यापर्यंत? आणि पुढे बरेच काही लिहिले होते तिने. त्यावर माझे मेल असे होते. प्रिय एमिली, ज्या स्वप्नात तू वावरत आहेस ना, त्या स्वप्नात मी सुद्धा आहे. फक्त मी मला चिमटे काढत बसलो नाही इतकंच. तुझा समज योग्यच आहे. अशा बाबतीत थँक्यू वगैरेच्या गोष्टी आम्हाला इतक्या फॉर्मल वाटतात की त्यांचा उच्चारच नात्यातला ओलावा क्षणार्धात कोरडा करून टाकतो. तेव्हा पुन्हा कधीच त्याची वाच्यता नको. आणि पुढे बरेच काही मी सुद्धा लिहिले होते. नवे सेमेस्टर म्हणजे माझे ब्रिस्टलचे पहिलेच सुरू व्हायच्या 1.5 महिना अवकाश होता. तेवढ्यात एमिलीच्याच मार्गदर्शनाखाली मी इंग्लंडमध्ये राहायच्या दृष्टीने लागणाऱ्या साऱ्या गोष्टींची खरेदी, विमानाची तिकिटे, घरमालकांना नोटीस इत्यादी अनेक कामे पटापट उरकून सेमेस्टर सुरू व्हायच्या तब्बल 3 आठवडे अगोदर ब्रिस्टलला पोहोचलो.
एमिली सोबत वेळ मिळेल हा तर मुख्य उद्देश होताच, परंतु थोडे तिथल्या हवेत रुळणे, विद्यापीठातील काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करणे, एचओडींना भेटून त्यांच्याशी प्राथमिक संवाद एस्टॅब्लिश करणे वगैरेही खूप महत्वाचे होते. विद्यापीठाने बॅचलर अकॉमोडेशन मान्य केल्यामुळे सारेच खूप सोयीचे झाले होते. होय, एमिली आणि माझा तो जाणीवपूर्ण निर्णय होता. त्यामुळे संबंधातली गोडी टिकून राहते आणि एकमेकांना स्पेसही मिळते असे तिचे म्हणणे. हे पाश्चात्यांचे स्पेसचे वेळ मला एव्हाना कळू लागले होते. पण तरी आम्ही एकत्रच होतो. कमीत कमी 3 ते 4 रात्री मी तिच्याच फ्लॅटवर मुक्काम करीत असे. नव्हे, आजही करतो. याच 3 आठवड्यात एमिलीनं मला इंग्लंड इतकं फिरवलं की विद्यापीठात प्रवेश करता होताना मला जराही नवख्यागत बावरायला झालं नाही. ऑक्सफर्ड तर जवळच होतं. लंडन, बाथ, स्टोनहेंज, स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन, सेंट अल्बान्स, काय काय म्हणून सांगू. सगळी आमच्या जिव्हाळ्याची ठिकाणं, साहित्य, कला आणि संस्कृतीची. तो सिलसिला माझं काम सुरू झाल्यावरही चालतच राहिला, प्रत्येक सुट्टीच्या दिवशी. त्या मंतरलेल्या काळात एकमेकांशी एकरूप व्हायची एक भाषाच तयार केली होती आम्ही. नीरव शांततेच्या पटलावरची देहभोली. शिवधनुष्य म्हणाली होती आई. अहो, आम्ही तर ते सहजी पेललं. त्या पहिल्या सेमेस्टर नंतर मला भारतात परतायचं होतं. इंग्लंडच्या पुढच्या सेमेस्टरसाठी मधला ब्रेक होता. एमिली सुद्धा आली माझ्याबरोबर. इथून निघताना घर मोकळं करून मालकांना परत केलेलं असल्यामुळे पुढची व्यवस्था तर तातडीनं शक्यच नव्हती. म्हणून हॉटेलांमध्येच राहिलो. आम्ही दोघंही त्या काळात हॉटेलांमध्येच राहिलो. महाराष्ट्रातील काही गड, थोडेसे कोकण, एक साताऱ्यात फेरी असा भरगच्च कार्यक्रम योजला होता. रायगड, मुरुडचा जंजिरा करत प्रतापगड बघून आम्ही महाबळेश्वर वाटे साताऱ्याला पोचलो. आई बाबा सुद्धा उत्सुकतेनं वाट बघत होते. एमिलीचे स्वागत सुद्धा फार मनापासून केले त्यांनी. तिनं सुद्धा पोचल्या क्षणी त्यांना आपलंसं करून घेतलं. मनात म्हटलं, आत्तापर्यंत तर सारं निभावलं, तसंच पुढे होऊ दे. पण दॅट वॉज नॉट टू बी. आईबाबांनी आम्हाला न विचारताच नातेवाईकांना बोलवण्याचा घोळ घातलाच. त्यानंतर जे अटळ होतं तेच झालं. नातेवाईक जमले. एमिलीकडं अनुकंपेने बघत राहिले. मलाही त्याच अनुकंपेने कवटाळत राहिले. काही जण तर मुसमुसून रडायला लागले. त्या रात्री रातोरात तिने सातारा सोडून माझ्याबरोबर मुंबईचा रस्ता पकडला होता. त्या दिवसानंतर आज तागायत ती पुन्हा सातारला कधी आली नाही. मधल्या काळात आईबाबाही निवर्तले. एमिली भारतात येतच राहिली. आईबाबांनाही भेटत राहिली. पण सातारा हा विषय खड्यासारखा दूर साडून केवळ मुंबईतच भेटत राहिली. काय चुकलं होतं तिचं आणि आईबाबांचं तरी? दोघंही त्यांच्या त्यांच्या जागी योग्य होते म्हणून ते नातं टिकलं. पण ती जखम मात्र खोलवर व्रण ठेवून गेली होती. आमच्या आजवरच्या सहजीवनात याहीपेक्षा कसोटीचे क्षण येऊन गेले. पण आम्ही डरलो नाही. साऱ्या विपरीत परिस्थितीला पुरून उरलो आणि आज येथवर पोचलो आहोत. एमिली सर्वप्रथम जेव्हा भारतात आली होती त्याच दिवशी एक अव्यक्त निर्धार आम्हीच आमच्या स्वतःशी केला होता असं आमच्या नीटपणे लक्षात आलं, ते मात्र फारानंतरच्या काळात. पण त्याच निर्धाराच्या पायावर आज आम्ही एकमेकांमध्ये पूर्णपणे विसर्जित आहोत. अजून काय हवंय? चाणाक्ष वाचक
नाहीच विचारणार तो प्रश्न. पण तरीही असं काय घडलं होतं त्या भेटीत? तर याचं उत्तर असं आहे. माणसानं किती ते प्रिव्हसीचे अवडंबर माजवावे? इथं मी एअरपोर्टवर तिला आणायला आलो आहे, तरी अजूनही मी तिची साधी छबी सुद्धा बघितलेली नाहीये. वरतून मला इन्स्ट्रक्शन दिली आहे की पिवळ्या रंगाचा शर्ट घालून एक्झिटशी उभा राहा. मी तुला ओळखेन आणि सरळ तुझ्यापर्यंत येईन. असा सगळा विचार करत मी तिची वाट बघत उभा होतो. तेव्हाच एक लोंढा गेटमधनं बाहेर पडला. सर्व वर्णांचे लोक होते. माझा गोंधळच झाला, पण तिचा नाही. बरोबर हेरलं मला आणि थेट माझ्यासमोर ट्रॉली लावून बाहूच पसरले बयेनं. एमिली, असं मी फारच जोरात ओरडलो असणार, कारण ती माझ्या कवेत असताना सहस्र नजरा माझ्यावर रोखल्या होत्या. त्या स्वप्न कवेतून आम्ही बाहेर आलो, पण तिनं माझा एक हात हातात घेऊन दुसऱ्या हातानं कॉफी शॉपकडे इशारा केला आणि ट्रॉली ढकलत त्या दिशेने चालू लागली. मला तिची ट्रॉली घ्यायला सुद्धा उसंत मिळाली नाही. तेवढ्यात ती एका मोकळ्या टेबलाशी स्थानापन्न झाली आणि समोर मला बसण्याचा इशारा केला. मी बसलो आणि क्षणार्धात तिने एक छोटी चिठ्ठी माझ्या हातात सारली. जय, मी मुकी आहे. लहानपणीच एका अपघातात स्वरयंत्र बिघडलं. ते कधीच दुरुस्त होणार नाहीये. आपलं ठरलंय त्यानुसार मी इथं आली आहे, पण तुला ही गोष्ट मात्र सांगायची हिंमत मी अगोदर दाखवली नाही. आपली आजवरची मैत्री हा मी माझा अमूल्य ठेवा मानते. माझ्यातल्या या दोषाची तुला माहिती समजल्यानंतर तू ती मैत्री तात्काळ थांबवू शकतोस. मला त्यामुळं वाईट वाटेल, परंतु तुझ्या निर्णयाचा किंबहुना तुझा सुद्धा मला राग येणार नाही. याचा दोष केवळ माझ्याकडेच असेल आणि ते मला मान्य आहे. माझी चिठ्ठी वाचून होईपर्यंत एका शून्य नजरेनं ती माझ्याकडे बघत होती असं मला जाणवलं. शून्य यासाठी की त्या शून्यावर अर्थ छापायची पाळी आता माझी होती. माझ्या नजरेतल्या निर्धारानं तो अर्थ तिला तिथंच समजला. अँड ॲज दे से, रेस्ट इज हिस्ट्री.